परिषदेला आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत। ही पत्रकार परिषद घेण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे वडगाव शहरातील नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा सायलीताई म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली राबवलेली जनसंवाद यात्रेच्या संदर्भात वडगाव शहराच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच राबवण्यात आलेली व तब्बल 52 दिवस चाललेल्या यात्रेदरम्यान शहरातील एकूण 17 प्रभागांमध्ये घरोघर भेट देऊन 25,000 पेक्षा जास्त घरांचा सर्वे करून जवळपास 7,500हून अधिक कुटुंबाच्या नोंदी या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आहेत। नक्की या यात्रेदरम्यान काय घडलं, या यात्रेचे एक उद्दिष्ट काय होतं, या यात्रेमध्ये नागरिकांशी आम्ही कसं काय समस्या समजावून घेतल्या, या संदर्भात आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। या यात्रेदरम्यान आम्हाला जनतेशी संवाद साधताना आलेले अनुभव तसेच जनतेचे प्रश्न व समस्या समजावून घेऊन त्या वडगावकर नागरिकांसमोर एकत्रितरित्या मांडाव्यात आणि या सर्व समस्यांवर कार्यवाही व पुढील उपाययोजना काय करता येईल या संदर्भात चर्चा करण्यासाठी आजची ही खरी तर पत्रकार परिषद आहे। साधारणतः वर्ष ते दीड वर्षापूर्वी वडगाव नगरपंचायतच्या स्थापनेनंतर 5 वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर शहरात प्रशासकीय शासन अस्तित्वात आले। मागील 5 वर्षात शहरात काय कामे झाली, त्यांचा दर्जा कसा होता, विकास कामे करत असताना तसेच विविध प्रश्नांवर उपाययोजना करत असताना त्या लोकांपर्यंत किती पोहोचल्या, प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या मूलभूत सोयी सुविधांचा तसेच दैनंदिन जीवनात वावरत असताना आपल्याला ज्या समस्या भेडसावतात त्यांचे खरंच निरसन झाले आहे का याची माहिती घेण्यासाठी तसेच जनतेचे प्रश्न थेट लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचावेत या प्रमुख हेतूने ही जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली होती। 14 जानेवारी 2025 पासून सुरू झालेल्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रत्येक घरी जाऊन तेथील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नियमित उद्भवणाऱ्या समस्या किंवा त्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांचा अभाव जाणून घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला। या यात्रेदरम्यान वडगाव शहरातील वास्तविक परिस्थिती काय आहे, तालुक्याच्या राजधानीचे शहर म्हणून नावलौकिक असणारे आपण वडगावकर नागरिक खरोखरच या खोट्या अंधकाराखाली सापडतोय का काय हे बोलणे चुकीचे ठरणार नाही। शहरातील थोड्या मोठ्यांचे मार्गदर्शन, त्यांच्या संकल्पना, त्याचप्रमाणे माता भगिनींना उपलब्ध नसलेल्या अत्यावश्यक सेवा यांचा अभाव, लहान मुलांचे शिक्षण, त्यांना खेळण्यासाठी मैदाने, बाग बगीचे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, सोयीस्कर प्रवासी सेवा यासारख्या अनेक गोष्टींचा या ठिकाणी अभाव असल्याचे आपल्याला निदर्शनास येते। नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची मुद्देसूद मांडणी या ठिकाणी रुपेश भाऊ पुढे आपल्यासमोर मांडतील। सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रांचं आणि या ठिकाणी सोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की गेले 52 दिवसापासून वडगाव शहरामध्ये जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वडगाव नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा सायलीताई म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या वडगाव शहरातील प्रत्येक कुटुंबियाची भेट घेण्याचं त्या ठिकाणी मानस सायली म्हाळसकर यांनी केल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी असतील, सर्व पक्षातील आमचे कार्यकर्ते असतील, यांनी अफाट मेहनत करून प्रत्येक कुटुंबियांना भेटून त्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न गेल्या या सर्व मागच्या काळामध्ये केला। खरं तर जनसंवाद यात्रा ही नक्की का राबवली, त्याचा हेतू काय होता, हे या अगोदर या ठिकाणी तोडकर सरांनी सांगितलेलं आहे। मी खरं तर महत्त्वाचे मुद्दे जे काय आपल्या वडगाव संदर्भातले आहेत ते आज तुमच्या पुढे मांडणार आहे। ज्या पद्धतीने या वडगाव शहरामध्ये 1922 ते 2018 पर्यंत जो विकास या काळामध्ये झाला नाही
किंवा ज्या पद्धतीचं भासवलं जाते आणि तो विकास 2018 ते 2025 पर्यंत जो आता केला किंवा त्या विकासाचा महापूर व्हायला गेला, अशा पद्धतीचा जो विरोधाभास या वडगाव शहरामध्ये काही लोक या ठिकाणी करतायत, त्यांच्या या सर्व विरोधाभासाला हे उत्तर म्हणलं तरी चालेल. खरं तर वडगाव शहर हे मावळ तालुक्याची राजधानी असणारं शहर आहे. वडगाव शहर आता 25 ते 26 हजार लोकसंख्येचं शहर बनतंय आणि या शहराला खऱ्या अर्थाने आकार देण्याची गरज आहे. आणि या दृष्टिकोनातनं येणाऱ्या काळामध्ये ही पावलं पडली पाहिजे. आणि असेच काही मुद्दे या सर्व जनसंवाद यात्रेदरम्यान हे वडगावकर नागरिकांनी आमच्या पुढे मांडलेले आहेत. हे मुद्दे खरं तर सांगताना एक दुःखही वाटते की गेले कित्येक दशकं हे वडगाव शहर हे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या सर्व माध्यमातून हे कुठंतरी पुढं जात असताना हे वडगाव शहराला कुठंतरी चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम मला वाटतं मागील 5 वर्षाच्या काळामध्ये झालं पाहिजे होतं. ते या ठिकाणी दिसत नाही आहे. ज्या पद्धतीचं विकास कामं केल्याचं या ठिकाणी सांगितलं जाते, पण त्या पद्धतीची विकास कामं खरीच झालेत का याची सत्यता या ठिकाणी पडताळणी करणं गरजेचं आहे. मला वाटतं या तालुक्याचे आमदार साहेब आदरणीय सुनील अण्णा शेळके हे या तालुक्यामध्ये टँकर मुक्त तालुका करण्याचा संकल्प करतायत आणि हाच संकल्प त्यांचे वडगाव शहरातले काही जवळचे सहकारी आहेत हे मला वाटतं मोडीत काढतायत, असं मला आत्ताच्या या सर्व पत्रकार परिषदेमधला पहिला मुद्दा आपल्या पुढे मांडायचा आहे. कारण की वडगाव शहर हे विकसित होत असताना प्रत्येक कुटुंबियांना या ठिकाणी मुबलक पाणी, स्वच्छ पाणी मिळलं पाहिजे, या अनुषंगाने या ठिकाणी प्रत्येक कुटुंबियाचं या ठिकाणी मागणी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या वडगाव शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण होत असताना या वडगाव शहराचे जे कोण मागील काळातले लोकप्रतिनिधी होते ते आज या ठिकाणी वडगाव शहरामध्ये पाणी टंचाईचं या ठिकाणी कारण शोधून वडगाव शहरातल्या लोकांना भुरळ पाडण्याचं काम हे निवडणुकीच्या तोंडावरती करायचं काम करतायत. मला वाटते टँकर पुरवणं हा काय पाण्याला पर्याय नाही आहे. या मागील काळामध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये या सर्व पाण्याच्या समस्या सुटल्या गेल्या पाहिजे होत्या, मात्र त्या अद्यापही सुटत नाही आहे. लोकांना त्या ठिकाणी पाण्यासाठी हातबल करायचं आणि त्यांच्यावरती उपकाराची भाषा म्हणून टँकर पुरवायचे हे मला वाटते या वडगाव शहरामध्ये चालू आहे, मोठ्या प्रमाणात चालू आहे. वडगाव शहरातील नागरिक हे पाण्या वाचून वणवण करतायत. आता आपण मागील 2 महिने पाहतोय मोठ्या या ठिकाणी पाणी टंचाईला सामोरं वडगाव शहरातील लोकांना जावं लागते. आणि अशा परिस्थितीत पाण्याचं राजकारण करण्यासाठी या ठिकाणी आपले दादा आणि आपलं प्रतिष्ठान हे मला वाटते पुढं सरसावतंय. आणि अशा लोकांना मला वाटते वडगाव शहरातल्या या गोष्टी, या बाबी समजणं गरजेचं आहे. टँकर लॉबी सुरू करण्यामागचं कारण आणि टँकर लॉबीला या ठिकाणी खतपाणी देण्याचं काम इथले स्थानिक काही लोक करतायत. टँकर लॉबी ही कोणाची आहे हे वडगावकर नागरिकांना चांगलं माहिती आहे. आणि खरं पाहायला गेलं तर प्रत्येक सोसायटीला आज विकतचं पाणी घ्यावं लागते आणि विकतचं पाणी साधारणतः प्रत्येक सोसायटीला जो बिल या ठिकाणी भरावा लागतोय महिन्याचा टँकरचा तो साधारणतः 20,000 रुपयाच्या आसपास प्रत्येक सोसायटीला बिल हा पाण्याचा भरावा लागतोय. मला वाटते वडगाव नगरपंचायतला 365 दिवसाचा पाण्याचा टॅक्स हे सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी वेळेवरती भरतायत. आणि अशाच लोकांना पाणी या ठिकाणी कमी पडतंय आणि कमी पडत असताना अशा लोकांनी पुन्हा पाणी विकत घ्यायचं आणि नगरपंचायतचा टॅक्सही वेळेवर भरायचा. मला वाटतं ही जबाबदारी ही वडगाव नगरपंचायतची आहे. कुठलेही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा तांत्रिक बिघाड असेल तो आल्यानंतर जेवढं ज्या ठिकाणी नगर परिषदा आहेत, नगरपंचायती आहेत त्या ठिकाणी नगरपंचायतीच पाणी पुरवठा करत असती आणि हे सगळीकडं नगर परिषदांचा नियम आहे. अशा पद्धतीमध्ये नगरपंचायतचं कार्य हे बाजूला ठेवून आपलं कार्य साध्य करण्यासाठी काही लोक या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरती येऊन या गोष्टी करतायत. सगळ्यात महत्त्वाचं आज वडगाव शहराला स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.
कारण की आज वडगाव शहर विकसित होत असताना प्रत्येक नागरिकाला घरामध्ये पाणी आलं पाहिजे, स्वच्छ आलं पाहिजे, हे वडगावकर नागरिकांची मागणी आहे. आज आम्ही प्रत्येक घराघरामध्ये गेल्यावरती लोक आम्हाला त्या ठिकाणी सगळे पाणी दाखवत होते की म्हणजे हे पाणी आम्हाला पिण्यायोग्य पण नाहीये. अशा पद्धतीचं पाणी घरात जातंय, लोक तेच पाणी पित आहेत. आज नद्यांची परिस्थिती काय आहे आपल्या, आज नद्या जर पाहिल्या तर ह्या नद्यांना सर्रासपणे अशा पद्धतीच्या या वडगाव हद्दीतल्या गटारी ह्या सांडपाण्याच्या ह्या नद्यांना जाऊन मिळत आहेत. ह्याच्यामध्ये जे काय गृह प्रकल्प या वडगाव शहरामध्ये आजूबाजूला विकसित होत आहेत, अशा गृह प्रकल्पांचं पाणी हे सर्रासपणे या ठिकाणी ओढ्या नाल्यांमध्ये सोडलं जाते. ह्याच्यावरती अद्यापही नगरपंचायत कारवाई करत नाहीये. कुठलीही STP प्लांट हे वडगाव शहरातल्या गृह प्रकल्पांना त्या ठिकाणी बंधनकारक केलेले नाहीयेत. हे पाणी हे डायरेक्ट नद्यांना जाऊन मिसळतंय आणि हे पाणी आपल्या घरामध्ये येते. मी मागील काही काळात बोललो होतो की हे स्लो पॉइझन आहे, आज आपल्या शरीरात जातंय. मला वाटतं आता पाऊस काळ आलाय, हे पाणी ज्यावेळेस या नद्यांना जाईल त्यावेळेस हेच पाणी आपल्या घरात येणार आहे आणि या पाण्यातनं वडगावकर नागरिकांचं आरोग्य हे 100% धोक्यात येणार आहे, एवढं मला सांगायचंय. त्यानंतर जो काय आपला आज वडगाव शहरामधला एकमेव 25,000 लोकसंख्येला पाणी पुरवठा करणारा जलशुद्धीकरण केंद्र जो एकमेव आपल्या या वडगाव शहरामध्ये, आज त्याची अवस्था खूप दयनीय झालेली आहे. त्या ठिकाणी तो मोडकळीस आलेला आहे आणि हा अशा पद्धतीचा एकमेव आपला वडगाव हद्दीतला फिल्टर प्लांट. हे वडगावकर नागरिकांना माहिती नाही, पाणी कुठून येते माहिती नाही. ह्या सगळ्या गोष्टी वडगावकर नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि या पद्धतीची मागणी सगळे वडगावकर नागरिक करतायत. मला वाटते पाण्याचं राजकारण करणाऱ्यांनी गेले 5 वर्षामध्ये सत्तेत असताना तुम्ही नक्की काय पाणी प्रश्नावरती तुम्ही मार्ग लावला, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. म्हणजे तुम्ही तुमचा पहिला नाकर्तेपणा या ठिकाणी मान्य केला पाहिजे की माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी तुम्हाला पाणी देऊ शकलो नाही म्हणून मी आता टँकर देतोय, असं त्यांनी तो नाकर्तेपणा मला वाटतं पहिला सिद्ध करावा, मान्य करावा, मग टँकर लोकांना द्यावेत. टँकरचं राजकारण हे तुम्ही वेळेला करताय. अशा पद्धतीची ही सगळ्यात पहिला मुद्दा हा वडगाव शहरातल्या नागरिकांचा मी तुम्हाला या ठिकाणी घेतलाय. अपुरा पाणी पुरवठा व या ठिकाणी होतोय. बऱ्याच आता आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या, सगळ्यात जास्त तक्रारी पाणी पुरवठ्यातल्या आहेत. वडगाव शहरामध्ये सगळीकडे अपुरा पाणी पुरवठा होतोय. सर्रासपणे लोकांना नियमबाह्य नळ कनेक्शन दिले जातात, बिल्डरच्या घशात पाणी घातलं जातं आणि लोकांना त्या ठिकाणी पाण्यावाचून वंचित ठेवलं जाते. अशा पद्धतीची कारभार या वडगाव शहरामध्ये चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यात एक विषय अजून दुसरा आहे. आता जे पाणी कातवी या ठिकाणावरून, सांगवी या ठिकाणावरून, जांभूळ या जॅकवेलवरून पाणी उचललं जाते, त्या ठिकाणी वडगावचे प्रमुख असणारे ओढे नाले हे सगळे जाऊन मिळत आहेत. सर्व सांडपाणी त्याच्यात जाते. हे मी तुम्हाला आता फोटो दाखवलेले आहेत, तुम्हालाही माहिती आहे. दुसरा विषय असा आहे, वडगाव शहरामध्ये आजपर्यंत ज्या पद्धतीची निराधार जी लोक राहत आहेत, सरांनी मला वाटतं परवाच दिवशी बातमी केली होती ठाकर वस्तीतल्या लोकांची. सर गेल्या 7 पिढ्या बसून ती लोक राहत आहेत तिथं. 7 पिढ्या बसून त्यांचं मतदान हे वडगावकर नागरिक घेत आले, पण त्यांना आजपर्यंत त्यांना घरं स्वतःच्या हक्काची मिळाली नाही. जर योग्य वेळेस जर घरकुल योजना जर राबवल्या गेल्या असत्या तर निराधार जी काही कुटुंब या वडगावमध्ये वास्तव्याला आहेत त्यांना घरं मिळणं हे सोपी झाली असती. आजही मी सांगतोय तुम्हाला, वडगाव ग्रामपंचायतच्या काळामध्ये एकमेव अशी घरकुल योजना राबवली गेली होती. तिची अवस्था तुम्ही बघू शकता. 40 खोल्या त्या ठिकाणी बांधल्या गेल्या होत्या. आजही त्या ठिकाणी काही कुटुंब वास्तव्याला आहेत. म्हणजे पर्याय नाही म्हणून ती लोक तिथं राहत आहेत. अशा लोकांची परिस्थिती आज तिथं राहण्यासाठी आपण पाहतोय. घरकुल योजना एक चांगली वडगाव शहरामध्ये राबवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वडगाव शहरातल्या नागरिकांना एक चांगल्या पद्धतीची घरं मिळून जातील. निराधार लोक त्यांना हक्काची घरं मिळतील, अशा पद्धतीची एक मागणी वडगाव शहरातल्या नागरिकांकडनं झालेली त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर आता जे आपण पाहतोय तिथं घरकुलं जी आहेत ती म्हणजे वडगाव नगरपंचायतच्या हद्दीत नाही आहेत. मुळात ही सगळी वनीकरण जागा आहे, रेल्वे हद्दीतली जागा आहे, त्या ठिकाणी ती लोक राहत आहेत. अशा कुटुंबियांसाठी वडगाव नगरपंचायतनी येणाऱ्या काळामध्ये जागा आरक्षित करून त्यांना त्या ठिकाणी घरकुलं देण्याचं काम मला वाटतं केलं पाहिजे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आता जो आपण घेतोय, महिला सुरक्षितता, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
गेल्या काही वर्षांपासून वडगाव शहर जसं झपाट्याने वाढत चालले तितक्याच झपाट्याने या ठिकाणी गुन्हेगारी घटना या वडगाव शहरामध्ये घडत चालल्यात. बऱ्याच घटना या मंगळसूत्र चोरीच्या असेल, चैन चोरीच्या असतील किंवा आठवडे बाजाराच्या दिवशी महिलांच्या पर्स मारण्याच्या संदर्भातल्या असतील, अशा विविध घटना या वडगाव शहरामध्ये वाढत चालल्यात. ह्याच्यावरती कंट्रोल असणं गरजेचं आहे. पोलीस प्रशासन हे खरंच जबाबदारीने काम करतंय, पण नगरपंचायत प्रशासनाने ज्या पद्धतीची पावलं या ठिकाणी उचलली गेली पाहिजे ती आता अद्यापही उचलली गेली जात नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं, महिला सुरक्षिततेसाठी सर्व प्रभागांमध्ये वडगाव शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी जिथं महिलांचा, लहान मुलांचा, वृद्ध लोकांचा वावर असतो अशा ठिकाणी CCTV कॅमेरे हे बसवण्याची त्या ठिकाणी मागणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नागरिक करतायत. तर दुसरा जो सार्वजनिक जे आपले वडगाव शहरामध्ये सांस्कृतिक जे कार्यक्रम होत असतात अशा ठिकाणी महिलांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो आणि अशा वेळेस तिथं पोलीस बंदोबस्त किंवा महिला सुरक्षता ही काहीतरी असावी या दृष्टिकोनातनं पोलीस प्रशासनाकडनं त्या ठिकाणी पावलं पडणं गरजेची आहेत. आठवडे बाजार असेल, सण उत्सव असतील, अशा वेळेस त्या सर्व महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था म्हणून महिला पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. सांडपाणी व्यवस्थापन, आता जो मुद्दा आपण घेतोय सांडपाणी व्यवस्थापन, आता मी तुम्हाला जे मुद्दे दाखवलेत त्याच्यामध्ये जे सांडपाणी आज आपलं सर्रासपणे सोडलं जाते त्या पद्धतीने त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये कठोर असं काम हे मला वाटते नगरपंचायतच्या माध्यमातून केले पाहिजे. आज ओढे नाले मोठ्या प्रमाणात वडगाव शहरातनं या डोंगराच्या बाजूनी वाहत आहेत खाली, ते आज ओढे नाले सगळीकडे उघडे आहेत आणि उघडे असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तिथं राडा रोडा टाकला जातो, मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरत असते. अशा ठिकाणी नागरिकांना हा मोठा त्रास या वडगाव शहरातल्या होतोय. बंदिस्त गटर योजना ही या ठिकाणी वडगाव नगरपंचायतकडनं राबवली गेली, पण ती नक्की कुठल्या भागात राबवली, किती ती यशस्वी ठरली हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने या सर्व जे ओढे नाले आहेत त्यांना कुठेतरी बंदिस्त करण्याचं काम नगरपंचायतच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. आणि बंदिस्त करत असताना त्या सर्व ओढ्या नाल्याचं पाणी हे मला वाटतं STP प्लांटद्वारे हे मला वाटतं ते वापरलं गेलं पाहिजे. नदी पात्रात सोडून तेच विष आपल्या घरामध्ये घेण्याचं काम आपण करावं नाही असं या ठिकाणी सांगावं लागेल. सगळ्यात आता महत्त्वाचा जो वडगाव शहराच्या अनुषंगाने हा महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल, घनकचरा व्यवस्थापन. ज्या पद्धतीचं घनकचरा व्यवस्थापन या वडगाव नगरपंचायतचं आता सुरू आहे, तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच तुम्हाला ते आश्चर्य वाटेल. या पद्धतीचं हा वडगाव नगरपंचायतचा कचरा डेपो जो स्वतःच्या जागेत नसून हा रेल्वे हद्दीत असणाऱ्या गायरानामध्ये गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणी कचरा संकलन करण्याचं काम चालतंय. संकलन, मी प्रक्रिया म्हणणार नाही. प्रक्रिया हे फक्त टेंडरवरती त्या ठिकाणी DM एंटरप्राइजेसला दिलेल्या वर्क ऑर्डरमध्ये, पण तिथं प्रत्यक्षात कुठलंही प्रक्रिया होत नाहीये. हे सगळं ओला सुका कचरा हा फक्त नागरिकांना त्या ठिकाणी घरातनं आणून टाकायला लावतात, पण तिथं गेल्यावरती ओला सुका हा सगळा एकत्रच करतात आणि पेटवायचं काम करतात. अशा पद्धतीचं कचऱ्याची त्या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. मला वाटतं वडगाव शहर हे मोठ्या या ठिकाणी झपाट्याने लोकसंख्या वाढत असताना कचऱ्यावरती नियंत्रण असणं खूप मोठं गरजेचं आहे, कारण की कचराच हे शहराचं प्रदूषण ठरवत असतं. आज आपण पाहू शकतो वडगाव शहरातल्या मुख्य जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती कचऱ्यांच्या ढिगारे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. बरेच लोक त्या ठिकाणी हायवेला चालण्यासाठी जात असतात, म्हणजे लोक मोकळा श्वास घ्यायला जात असतात, पण अक्षरशः त्यांचा श्वास गुदमरतोय. अशा पद्धतीचे सगळे त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग सर्रासपणे लोक करतायत, टाकतायत, राडारोड टाकतायत. त्याच्यावरती नगरपंचायतचा काही नियंत्रण नाहीये. कुठल्याही कारवाया बेकायदेशीररित्या कचरा टाकणाऱ्यांवरती होत नाहीयेत. नगरपंचायत फक्त बघायची भूमिका घेते. कचऱ्यावरती जर कंट्रोल आलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये वडगाव शहर हे कचऱ्याच्या वेळेखात अडकल्याशिवाय राहणार नाही. मला जे आता स्वतःचं पाठ बडून घेणारे जे आहेत गावातले आमचे काही नेते मंडळी, त्यांना मला हे सांगायचं, हे काम प्राधान्याने आपल्या वडगाव शहराची झाले पाहिजे होती. विकास कामं ज्या पद्धतीने लोकांना तुम्ही सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने मीडियावरती तुम्ही दाखवताय ते मला वाटतं तितपत गरजेचं नाही. हे लोकांपुढे आलं पाहिजे. त्यानंतर
कचरा व्यवस्थापनासाठी मला वाटतं वडगाव नगरपंचायतनी 2019 साली 22 साली स्वतःच्या मालकीची जागा खरेदी केली होती सर. ती जागा आज केशवनगर भागामध्ये मला वाटतं कुठल्या तरी नगरसेवकाची जागा ती आहे आणि त्यांना कुठेतरी पैशाची गरज होती म्हणून ती जागा विकत घेतली. पण अद्यापही तिथं कचरा डेपो सुरू केलेला नाहीये. बिना रस्त्याची जागा जी नगरपंचायतनी खरेदी केली, व्यवहारही पूर्ण केला, पण अद्यापही त्या ठिकाणी कचरा डेपो सुरू झालेला नाहीये. नक्की त्या प्रकरणाची चौकशी मला वाटतं वडगावकर नगरपालिकांनी केली पाहिजे. का होत नाही या पद्धतीने ती मांडणी झाली पाहिजे. त्यानंतर जो आता वाढीव कर आकारणी संदर्भातला विषय आता मी सगळ्यात महत्त्वाचा त्यासाठी प्रभाकर वाघमारे काका या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी खूप या प्रकरणावरती अभ्यास केलेला आहे. त्यांची भूमिका ते थोडक्यात मांडतील. मला वाटते वडगावकर नागरिक हा वाढीव कर आकारणी संदर्भात खूप या ठिकाणी भुचकाळात पडलेला आहे. वडगावकर नागरिकांवरती पहिल्यांदा लादला गेलेला हा कर आकारणीचा जो विषय तो वडगावकर नागरिकांना अद्यापही कळालेला नाहीये. त्याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मालमत्ता कर, जो जे काय आपली मालमत्ता असेल त्याचं मूल्यांकन करून त्या ठिकाणी देण्याचा वडगाव नगरपंचायतने त्या दिला होता. अशा ज्या काय मालमत्ता होत्या त्याचं एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं आणि ते सर्वेक्षण मला वाटतं स्थापत्य कंस्ट्रक्शन अमरावती यांनी त्या ठिकाणी केलं होतं. म्हणजे मुळात हे जे स्थापत्य कंस्ट्रक्शन जे आहे त्यांनी टेंडरच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी त्यांना ते काम देण्यात आलं होतं. 1,56,88,000 ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. मुळात या स्थापत्य कंस्ट्रक्शननी ज्या पद्धतीने जो सर्वे केलाय हा पूर्णपणे चुकीचा केलेला आहे. लोकांची घरं मोजत असताना आजूबाजूची घरं मोजत असताना कुठल्याही नागरिकांना विश्वासात घेतलं नाही. परस्पर आले, टेप लावले, मोजले, लोकांचे गोठे मोजले, लोकांचे वैरणी साठवण्याची जागा मोजली, कलवड मोजले आणि अशांना हे नगरपंचायत टॅक्स आकारते, टॅक्स घेते. मला वाटतं हे नीतिमत्तेत बसत नाहीये नगरपंचायतच्या. आणि मोजमाप जे केले ह्याच्यामध्ये 771 ना काका 771 हरकती या सर्व वाढीव कर संदर्भात लोकांनी त्या ठिकाणी मांडल्या होत्या. पण त्याची सुनावणी झाल्यानंतर त्याचं पुढं काय झालं हे वडगावकर नागरिकांना काही त्याची कल्पना नाहीये आणि दुरुस्त्या काय झाल्या ते अद्यापही ते कोणी सांगितलेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं या कर आकारणीमध्ये पारदर्शकता पाहिजे. नक्की तुम्ही टॅक्स घेताय तो कशासाठी घेताय, कुठला घेताय हे लोकांना कळलं पाहिजे. लोकांना अजूनही कळत नाही मी टॅक्स कसला भरतोय, मी काय माझ्या ह्याच्यावरती कसला टॅक्स लागलाय, माझं वाढीव कर आकारणी लागली हे अजूनही लोकांना समजत नाहीये. वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून या गोष्टी लोकांपुढे येणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो आता वाढीव कराला हे लावतायत, व्याजदर लावतायत, तोही व्याज मोठ्या प्रमाणात लावलं जाते. शास्ती कर म्हणजे ग्रामपंचायत काळात बांधली गेलेली घरं आहेत ती आता अधिकृत करून घेतली जातात किंवा अनधिकृत म्हणून त्याच्यावर शास्ती कर लावतायत. शास्ती कर मुळात लावतानाच जी काय बांधकामं पूर्वी झालेली आहेत ती अधिकृत करून घेतली पाहिजे होती आणि त्यानंतर हा शास्तीकराचा विषय हा राहिला नसता. अजूनही नगरपंचायतमध्ये पैशाची देवाणघेवाण करून अनधिकृत जी मालमत्ता आहे ती अधिकृत करण्याचं काम भाऊ त्या ठिकाणी चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. मला त्या अधिकाऱ्यांना सांगायचंय जे काय तुम्ही कारभार करताय हे कारभार तुम्ही त्वरित थांबवा. सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या काय वाढीव कर आकारणी संदर्भातले जे विषय आहेत ते प्रामाणिकपणे हाताळा. लोकांना अजूनही त्या करामध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन करा. नक्की काय कर लावलाय, कसा लावलाय हे महत्वाचं आहे. मिळकत नोंदी करत असताना ज्या काय मिळकती आज वडगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता तयार होत आहेत, मिळकतीच्या नोंदी केल्या जात आहेत, त्या मिळकती आजही काही मिळकती ह्या पैशाच्या अभावी थांबवलेल्या आहेत. फक्त पैसे मिळण्याची वाट बघणं आणि नंतर त्या मिळकतीच्या नोंदी करणं ह्याच्यामध्ये काय होतंय. आज जर मी 2020ला घर बांधले आणि ते तुम्ही 25ला नोंदवायला घेताय तर ह्याच्यामध्ये 5 वर्षामध्ये वडगावचा जो प्रत्येक नागरिकाचा कर मिळणार आहे तो बुडतोय नगरपंचायतचा. तुमचे खिशे गरम होत आहेत मान्य, पण खिशे गरम करत असताना तुम्ही वडगावचा कर पण बुडवताय हे मला सांगायचं. आणि नियमाप्रमाणे जे काय नोंदीची त्या ठिकाणी नोंद घेण्याचा जो कार्यकाळ आहे नोंद पकडण्याचा त्या काळामध्येच या नोंदी झाल्या पाहिजेत. 2-2, 3-3 वर्ष त्या ठिकाणी लागतायत.
लोकांचे फ्लॅट नोंदी आहेत, बऱ्याचशा घरांच्या नोंदी आहेत, त्या अजूनही अद्याप राखडलेल्या आहेत. ह्या वडगाव नगरपंचायतनी त्या ठिकाणी नोंदी करून घेतल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय, आता जो काय शैक्षणिक कर हा वडगाव नगरपंचायतच्या कर पावतीमध्ये आपल्याला दिसतोय. शैक्षणिक कर जर आपण तो घेताय तर त्या पद्धतीची शैक्षणिक व्यवस्था या वडगाव शहरामध्ये असणं गरजेचे आहे. आज रामदास भाऊ 12 अंगणवाड्या या वडगाव शहरामध्ये आहेत. अंगणवाड्यांची जर परिस्थिती पाहिली तर अतिशय मोडकळीस आलेल्या अंगणवाड्या आहेत. मुलांना अक्षरशः तिथं त्या ठिकाणी बसता येत नाहीये. उन्हाच्या तडाख्यामध्ये ती मुलं त्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन बसतायत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना खाली बसायलाही चांगलं काय फरशी नाहीये किंवा त्या पद्धतीच्या त्या अंगणवाड्या तयार नाहीयेत. फक्त अंगणवाड्या या व्यवस्थितरित्या सुधारवल्या गेल्या पाहिजे. शैक्षणिक व्यवस्था ही वडगाव शहरामध्ये या ठिकाणी तयार झाली पाहिजे. तेव्हा तो शैक्षणिक कर तुम्ही जरूर घ्या. लोक वडगावकर नागरिक शैक्षणिक कर भरायला तयार आहेत, पण आज त्यांचीच मुलं त्या अंगणवाड्यामध्ये जात आहेत. त्यांनाच त्या ठिकाणी बसायची व्यवस्था नाही, स्वतःच्या जागा नाहीत अंगणवाड्यांना. आज एक साधं उदाहरण देतो. भिलारे वस्तीमध्ये एक अंगणवाडी त्या ठिकाणी कार्यक्षेत्रात एक अंगणवाडी दिली गेलेली आहे, पण जागा अभावी आज ती भरती कुठे? माळीनगरला. एका शेजारी 1-2 अंगणवाड्या त्या ठिकाणी बसवल्या जात आहेत. म्हणजे गोरगरिबांची मुलं ही अंगणवाड्या या ठिकाणी जात असतात. अशा अंगणवाड्यांची परिस्थिती आज खूप नाजूक झालेली आहे. वडगाव नगरपंचायतनी जो शैक्षणिक कर या गेल्या पंचवार्षिक काळामध्ये आकारलाय त्याच्यातनं या सर्व अंगणवाड्यांच्या सुधारणा झाल्या पाहिजेत. मला वाटतं ठाकर वस्तीची त्या ठिकाणची एक अंगणवाडी आहे. काल परवा एक अवकाळी पाऊस झाला, त्याचे पत्रे वगैरे फुटले. ठीक आहे, फुटले तर हे वडगाव नगरपंचायतने त्या ठिकाणी ते पत्रे वगैरे बसवण्याचं काम केलं पाहिजे होतं. पण आता त्या ठिकाणी दुसरेच काही नेते जाऊन आम्हीच सगळे वडगावचे करते आहेत, आम्हीच सगळ्या वडगावचा विकास करणार, नगरपंचायत काय काम कार्यच करत नाही, हे सगळं भासवण्याचं काम करतायत. त्यामुळं अंगणवाड्यांची सुधारणा झाल्या पाहिजे, त्यांना जागा स्वतःच्या मिळाल्या पाहिजे. सार्वजनिक आरोग्य सेवा ही वडगावमधली अत्यंत महत्त्वाची गरज ही आता या वडगाव शहराला भासते. आज वडगाव नगरपंचायत मालकीची किंवा वडगाव शहरामध्ये चांगली वैद्यकीय सेवा ही आजपर्यंत आपल्या वडगाव शहरामध्ये दिली गेली नाही किंवा नाही म्हटलं तरी चालेल. आपत्कालीन गोष्टी ज्या घडतात किंवा मोठ्या ज्या घटना घडतात त्यावेळेस वडगावमध्ये कुठल्याही रुग्णाला जर आपल्याला ॲडमिट करायचं म्हणलं तर पावना हॉस्पिटल किंवा मग त्याच्या पुढं पिंपरी चिंचवड या ठिकाणी लोकांना आपल्या पेशंट लोक असतील किंवा रुग्ण असेल त्या ठिकाणी जावं लागते. तालुक्याचं गाव म्हणून आपण जर नक्कीच गर्वाने सांगत असेल तर वडगावमध्ये एक चांगलं अद्ययावत असं हॉस्पिटल जे वडगाव नगरपंचायतचं मालकीचं असावं किंवा प्रायव्हेटमध्ये आज बरेचशा डॉक्टर्स या ठिकाणी हॉस्पिटल बांधतायत तर त्या पद्धतीचे असले पाहिजे. अशा या सगळ्या गोष्टी वडगावकर नागरिकांना गरजेच्या आहेत. त्यानंतर भाजी मंडईचा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी व्यक्त करत होत्या. भाजी मंडईची अपुरी असणारी व्यवस्था आज वडगाव सारख्या ठिकाणी पंचक्रोशीतली गावं ही बाजार हाट करण्यासाठी येत असतात. आठवड्याचा बाजार म्हणलं की वडगावचा हा प्रसिद्ध आठवड्याचा बाजार आहे आणि असा आठवड्याचा बाजार एक कुठंतरी तळ्याच्या कोपऱ्याला बसवताय. तिथं पर्यायी त्यांना जागा नाही आहेत. नगरपंचायत सगळ्यांकडनं टॅक्स आकारती. मात्र या सर्व आठवड्या बाजारामधली जी नागरिक येत आहेत त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी खरेदी करता यावी, एखादी चांगली भाजी चांगली खात्रीशीर घेता यावी, अशा पद्धतीची भाजी मंडईची व्यवस्था त्या ठिकाणी गरजेची आहे. पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक शेतकरी त्या ठिकाणी येत असतात आपली शेतमाल घेऊन, पण आज त्या स्थानिक शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय असं दिसतंय. मागच्या गुरुवारच्या आठवड्या बाजारामध्ये जी आम्ही परिस्थिती बघतोय, परप्रांतीय लोक ही मोठ्या प्रमाणामध्ये गुरुवारच्या आठवड्या बाजारामध्ये हे सर्रासपणे फळ विक्री असेल किंवा विविध वस्तू विक्री करण्यासाठी येत आहेत. अशा पद्धतीची लोक ही वडगाव परिसरामध्ये ग्रामदेवत पोटो महाराजांच्या आवारात त्या ठिकाणी बसतायत. अंगवस्त्र असेल किंवा इतर काय असतील ते त्या ठिकाणी विकतायत. म्हणजे याच्यामध्ये ग्रामदेवत पोटो महाराजांचंही पावित्र्य त्या ठिकाणी धोक्यात जातंय. आपण तालुक्याचं श्रद्धास्थान म्हणून पोटो महाराजांकडे पाहत आहोत. अशा परिस्थितीमध्ये हे परप्रांतीय लोक ही मोठ्या प्रमाणामध्ये वडगावच्या आठवड्या बाजारामध्ये दिसत आहेत. यांच्यावरती नगरपंचायतचं कुठलंही नियंत्रण नाहीये. उद्या जर ही लोक काही येऊन इथं काही घटना घडल्या तर याला जबाबदार नक्की कोण आहे? आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये
बांगलादेशी लोक हे भारतामध्ये येऊन राहत आहेत. माझा 100% मी तुम्हाला सांगतो, जी काय फळ विक्रेते आहेत, जे परप्रांतीय लोक वडगाव बाजारात बसतात, यांचं खरं म्हणजे सगळ्यात पहिलं ऑडिट केलं पाहिजे, त्यांची पडताळणी केली पाहिजे. हे नगरपंचायतचं काम आहे. आणि पथारीधारक जे बसतात त्यांना तुम्ही तुमच्याकडे नोंदीही नाही आहेत, कोण येतंय कोण जातंय या आठवड्या बाजारामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी नगरपंचायतने गरजेच्या आहेत. त्या मला वाटते नगरपंचायतनी येणाऱ्या काळामध्ये केल्या पाहिजे. बागबगीचे, उद्यानं, मला वाटते तालुक्याचं गाव, आजही आपल्या गावामध्ये एकही त्या ठिकाणी अशी चांगली बाग नाही आहे, उद्यान नाही आहे. आज आमची लहान मुलं आज त्यांना खेळायला क्रीडांगणं नाही आहेत. अशी परिस्थिती या वडगाव शहरामध्ये. आज या वडगाव शहरामध्ये वडगावचा DPR तयार होत असताना, विकास आराखडा तयार होत असताना या सगळ्या बाबींचा विचार खऱ्या अर्थाने झाला पाहिजे. प्रत्येक नागरिकाला आपल्या मुलांना, आपल्या सगळ्या घरातल्या महिलांना मुक्त संचार करता यावा, त्यांना आपल्या आरोग्याची त्या ठिकाणी चांगली काळजी घेता यावी, म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे. विशेषतः आपल्या गावाला एकच गार्डन आहे, ते आपण बघतोय तिथं त्या ठिकाणी माझी तिंदे गार्डन आहे, नाही एकच गार्डन आहे, लायन्स क्लबचं आहे, तेही नगरपंचायत मालकीचं नाही आहे. त्यामुळं अशा सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचे आहेत. त्यानंतर जो काय आता अंमली पदार्थांचा सगळ्यात मोठा आपल्या वडगावमध्ये आता विळखा वाढत चाललाय. सर्रासपणे टपऱ्या असतील किंवा दुकानं असतील, अशा ठिकाणी अंमली पदार्थ हे त्या ठिकाणी विकले जात आहेत. याच्यावरती स्थानिक नगरपंचायत प्रशासन असेल किंवा मग पोलीस विभाग असेल, यांनी या सर्व गोष्टींवरती त्या ठिकाणी लक्ष देऊन या सर्व गोष्टींना पायबंद घालण्याचं काम केलं पाहिजे. आजही वडगाव शहरामध्ये लहान लहान मुलं जी गुन्हेगारी स्वरूपाची त्या ठिकाणी तयार होत आहेत, याचा अर्थ या ठिकाणी वडगाव शहरामध्ये अंमली पदार्थांचा आता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे, मोठ्या पद्धतीने त्याचा वावर सुरू आहे. अशा पद्धतीची सगळी व्यवस्था या वडगाव शहरामध्ये झालेली आहे. खरं पाहिलं गेलं तर आता या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर खरं वडगावचा विकास झालाय का, तर मी म्हणल नाही झाला. वडगावकर नागरिकही म्हणतात नाही झालेला. पण हा वडगावचा विकास जर येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला येणाऱ्या भविष्य काळातला विचार करून जर आपल्याला पुढं जायचं असेल, चांगलं शहर म्हणून या वडगावकर नागरिकांना आपल्याला द्यायचं असेल, तर आपण या वडगाव शहराला एक चांगलं पर्यायी नेतृत्व, चांगलं विकासाचं दूरदृष्टी असणारं नेतृत्व हे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये देणं गरजेचं आहे. मला वाटतंय आता या सायलीताई म्हाळसकर यांच्या माध्यमातून जो काय या वडगाव शहरामध्ये लोकसंपर्क किंवा जनसंवाद साधला गेलाय, मला वाटते सायली म्हाळसकर ह्या एकमेव अशा महिला नेतृत्व आहेत ज्या स्वतः या सर्व नागरिकांच्या घरोघरी गेलेल्या आहेत. आजपर्यंत महिला म्हणून मला नाही वाटत कोणी एवढं सगळं लोकांपर्यंत पोहोचलं असेल. सायली म्हाळसकरांना या वडगाव शहराला नक्की कुठं न्यायचंय हे आता मात्र नक्की त्यांना माहिती झालेलं आहे. आणि अशा नेतृत्वामागं मला वाटतं वडगावकर नागरिकांनी यापुढं उभं राहिलं पाहिजे. त्यांच्याकडं ती धमक आहे, त्यांच्याकडं ते कार्य करण्याची ताकद आहे. अशा पद्धतीचं एक नेतृत्व या शहराला मिळाले. मी खरं तर सायली म्हाळसकर असेल, आमचे सर्व कार्यकर्ते असेल, त्यांना मी खरं तर मना बसून त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करल की अशा पद्धतीचं कार्य हे वडगाव शहरामध्ये ते करतायत. आणि त्यांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी वडगाव शहरातील नागरिक येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास हे सर्व वडगावकर नागरिकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा जो आपला कर आकारणीचा संदर्भातला मुद्दा आहे, तो थोडा प्रभाकर काका या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगतील. त्यानंतर तुम्ही तुमचे प्रश्न या ठिकाणी आम्हाला विचारू शकता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वडगावमध्ये जर सध्या कोणता असेल तर टॅक्सेशनचा मुद्दा आहे. 2 वर्ष झाली लोक त्या टॅक्सेशनमुळे बेजार आहेत. अजूनही अनेकांना त्या बाबतीत न्याय मिळालेला नाही. ज्या अमरावतीच्या एजन्सीकडून यांनी सर्वे केला, तो सर्वे करताना काही नियम ठरवलेले होते. त्याच्यात त्या बांधकामाचा प्रकार, त्या बांधकामाचं आयुष्य आणि त्या बांधकामाची व्हॅल्युएशन, ह्या 3 मुद्द्यांवर ते एजन्सीकडून मूल्यांकन किंवा टॅक्स ठरवण्यात आला होता. त्यामध्ये अनेक चुका झालेल्या आहेत. ज्यांचं कुणाचं सुरुवातीचं काम RCC होतं, त्यांनी वरती लोड बेरिंग केलं, ते सगळंच काम RCC म्हणून ट्रीट केलं गेलं. त्याची व्हॅल्युएशन त्या पद्धतीने ठरली. जर RCC असेल तर त्याला 1 रुपया जर रेट असेल
तर लोड बेरिंगला 80 पैसे, दगड विटा सिमेंट माध्याला 70 पैसे आणि दगड गोट्याच्या मातीला 60 पैसे किंवा गोठ्याला 50 पैसे. यामध्ये कुठल्याही प्रकारची तशी विभागणी झालेली आपल्याला दिसत नाही. जर त्या इमारतीचं जर वर्ष 5 असेल सुरुवातीचं, तर 5% त्याला त्या टॅक्समध्ये सवलत मिळाली पाहिजे आणि पुढच्या प्रत्येक 10 वर्षानंतर 10% त्याला दिलं पाहिजे. असं कुठलंही दिलेलं नाही किंवा लोकांना तसा अनुभव मिळालेला नाही. काही लोकांचं चुकीचं टॅक्सेशन करताना करोडो रुपयापर्यंत केलेलं आहे. ज्याचं असणारे एक्झिस्टिंग क्षेत्रफळ जास्त दाखवण्यात आलेलं आहे. त्यांना लाखांनी टॅक्स दिलेला आहे. ज्यावेळेला तो विषय काढण्यात आला त्यावेळेला ते दुरुस्त केलेले काही प्रकार आहेत. इथं प्रभाकर ओहाळ नावाचे जे एक सद्ग्रस्त आहेत, त्यांच्या घराचं 1,06,00,000 व्हॅल्युएशन दाखवलं. ज्यावेळेला त्यांचा विषय काढला आणि तो बांधला गेला, त्यांना 1,06,000 टॅक्स दाखवण्यात आला. ज्यावेळेला मी तिथं थोडं लिडिंग केलं तर त्या घराची 1,06,00,000 असणारी व्हॅल्युएशन 24 लाखावर आली आणि 1,06,000 असणारं टॅक्सेशन 25,000 टोटल आलं. त्या माणसाचं 75,000 रुपये मी केलेल्या प्रयत्नामुळे वाचलं किंवा नगरपालिकेने केलेल्या चुकीच्या गोष्टीची त्यांना जाणीव करून दिली. असे अनेक लोकांचे ह्या ठिकाणी विषय आहेत. अजूनही आमच्या काही लोकांना कळत नाही की त्यांना टॅक्सेशनचा प्रकार काय आहे किंवा कशा प्रकारे लावलं जातं ते. काही लोकांची जुनी घरं आहेत, त्यांच्या नोंदी केल्या नाहीत. त्यांना मी एक उदाहरण दिलं होतं वडगावमधलं की एका ठिकाणी एक ग्रस्त आहे, त्यांचं नाव नाही सांगत, एक जॉईंट काम आहे. त्याच्यामध्ये मधली भिंत कॉमन आहे. काम एकच पद्धतीचं आहे. दोन्ही कामं पूर्ण झालेली आहेत. एकाचं मात्र अधिकृत म्हणून रजिस्ट्रेशन झालेलं आहे, दुसऱ्याला मात्र अनधिकृत ठरवून शास्ती लावलेलं आहे. असे प्रकारे यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे घेऊन झालेले. हे चुकीचं ह्या गोष्टी होता कामा नये. ज्यावेळेस शिवना मी लक्षात आणून दिलं, शिवनी त्याच्याबद्दल काहीच केलं नाही. त्यांनी खरं म्हणजे त्यांना म्हटलं होतं, ज्या माणसांनी हे नोंद करताना पैसे घेतले त्याचं नाव सांगतो तुम्हाला, तुम्ही त्याविषयी चौकशी करा. साधी चौकशी केली नाही, नंतर त्या माणसाला सस्पेंड करताय तुम्ही. अरे तुम्ही अगोदरच चौकशी केली असती तर तुम्हाला या घडणाऱ्या घटनेवर काहीतरी नियंत्रण किंवा कंट्रोल करता आला असता. वडगावकर मंडळ ह्या बाबतीत माझ्याकडे बरेच आलेले आहेत. अनेकांना मी ह्या प्रकरणी मदत केलेली. अजूनही बऱ्याच लोकांचे प्रश्न चालूच आहेत, परंतु टॅक्सेशनचा प्रश्न नगरपंचायतीला अजूनही सोडवता आलेला नाही किंवा त्याच्यामध्ये म्हणावं तसे यश आलेलं नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे 771 लोकांची जी काही सुनावणी झाली, सहाय्यक संचालक नगररचनेकडून रिटायर माणसांची बॅच इथं आणली, त्यांच्याकडून इथं सुनावण्या केल्या गेल्या. तुम्हाला नंतर कळू म्हणून सांगण्यात आलं, एकालाही कळवण्यात आलेलं नाही. याची जबाबदारी नाही का? तुम्ही जर लोकांच्या हरकती जर ऐकून घेणार असाल तर लोकांना समाधानकारक उत्तर देणं ही नैतिक जबाबदारी. पण ती नैतिक जबाबदारी घेण्याची सिओनची अजूनही मानसिकता नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे सिओनला म्हणा तसं बौद्धिक किंवा अनुभव सुद्धा तेवढा त्या पदाला शोभणारा नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. काय प्रश्न असतील तुमचे तर विचारू शकता थोडक्यात. याबाबत तुम्ही कोर्टात जायला पाहिजे नाही का, नगरपालिकेच्या विरोधात टॅक्स बाबत? नाही, ऐकून घ्या. आपण फक्त ज्यांनी ते टॅक्स केले त्यांच्या निदर्शनास आणून दिले की हे चुकीचे आहे. दुरुस्ती करण्याचं काम त्यांचं आहे, आपलं नाही. जसं मी प्रभाकर ओहाळचा एक इश्यू सांगितला की 1,06,000 जे टॅक्स त्याला होता तो फक्त 25,000 झाला. म्हणजे त्यांनी केलेली चुकीची दुरुस्ती आपण त्यांच्याकडून करून घेतली. अशा अनेक लोकांच्या दुरुस्त्या त्यांनी केल्या पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही कोर्टात जाऊन कोर्ट नाही देणार, तुम्हाला न्याय देणार आहे सीओ ऑफिस किंवा नगरपंचायत, जो कर विभागणी आहे तो देणार आहे न्याय तुम्हाला. हे प्रश्न तुम्ही निदर्शनास आणून दिलेले आहेत. प्रशासनाकडनं प्रश्न सोडवून घेण्यासाठी तीव्र पाऊल काय आंदोलन करणार आहेत, काय करणार आहेत? येस, सगळ्यात महत्त्वाचा विषय, आता जे काय प्रश्न लोकांच्या आमच्याकडे आल्यात, समस्या आल्यात, त्याचं आम्ही वर्गीकरण केलेलं आहे. प्रत्येक विभागावाईज हे वर्गीकरण केलेलं आहे. बांधकाम विभागाची ज्या काही समस्या असतील किंवा स्वच्छता, तर ते वर्गीकरण करून आम्ही आमचं एक शिष्टमंडळ 2 दिवसातच मुख्य अधिकाऱ्यांना भेटणार आहे. या सगळ्या समस्या आम्ही त्यांच्या पुढे मांडणार आहे. त्यांच्याकडे तसं लेखी निवेदन देणार आहे. त्यांना त्या समस्या सोडवण्यासाठी काही कालावधी आम्ही देणार आहोत. जर त्या कालावधीमध्ये वडगावकर नागरिकांच्या, नियमित टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या समस्या जर या वडगाव नगरपंचायतनी सोडवल्या नाही तर त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायतला
त्या ठिकाणी वटणीवर आणण्याचं काम या ठिकाणी करावं लागेल. आता कृषी संशोधन केंद्र जे आहे आपलं वडगावचं, त्याच्या बाजूला नाल्याचं काम सुरू आहे. बरोबर. ते इतकं संत Yes. गतीनं आहे की काल मी बातमी केली की गुडघाभर पाण्यात एकदम बरोबर. नागरिकांना यावं जावं लागतं. ठेकेदार म्हणतोय आम्हाला बिलं भेटली नाही. बरोबर. तर यावर तुमच्याकडनं काय नगर पंचायतला विचार? मुळात मी रात्री त्याच रस्त्याने आलो, इतकं पाणी साचलं होतं तिथं, मला वाटलं काय एवढा पुढं पाऊस झालाय का नक्की काय कळलं नाही. तर ते पाणी जेवढं तिथं त्या ठिकाणी साचतंय, मुळात त्या ज्या बाजूनी ज्या मोऱ्या काढल्यात त्या खूप अपुऱ्या आहेत. म्हणजे पाण्याचा प्रवाह जर पाहिला डोंगराचा येणारा तर तो खूप मोठा आहे, आणि त्याला जर तुम्ही 2 आणि 3 फुटाच्या मोरीमध्ये पाणी तुम्ही घ्यायचा प्रयत्न करत असाल तर ते पाणी शेवटी ते तुमच्या रस्त्यावरतीच येणार. तर मला वाटतं जे कोण संबंधित ठेकेदार आहे, मला वाटतं मंजुळा कन्स्ट्रक्शन म्हणून आहे गायकवाड म्हणून, त्यांनाही मी त्या विषयावरती बोललोय. येत्या 2-4 दिवसामध्ये आम्ही त्याचाही पाठपुरावा करणार आहोत. जर ती समस्या त्या ठिकाणी त्वरित त्या ठिकाणी सुटली नाही तर त्याला आंदोलनाचा हाच पर्याय असेल. मग त्याला सर्वस्व जबाबदारी वडगाव नगरपंचायत आणि ते ठेकेदार असतील. अध्यक्ष, तुम्ही म्हणताय वडगाव नगरपंचायतीचा विकास झाला नाही या 5 वर्षामध्ये, पण आम्ही मात्र रोज गल्लीबोळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते चालू असतानाचे फोटो बघतोय. वडगावमध्ये मोठमोठी विकास कामं झाल्याचे बॅनर लागतात. ते कोट्यवधी रुपयाच्या घोषणा होतात. ते किती 45 कोटीची विकास कामं झाल्याचं सांगतात. मग हे सगळं काय? आता मुळात आमदार साहेबांच्या माध्यमातून हा वडगाव शहराचा विकास होतोय. एक बाजूला आमदार साहेबच सांगतायत आणि त्याच दृष्टिकोनातनं काही त्यांचेच कार्यकर्ते म्हणतायत आमच्या प्रयत्नातनं होतंय. मला वाटतं वडगाव नगरपंचायतनी हे वडगावकर जनतेपुढं स्पष्ट करावं, नक्की आमदार साहेबांच्या प्रयत्नातनं वडगावचा विकास होतोय का अजून कोणाचा प्रयत्न आहे त्याला. तर ह्या गोष्टी मला वाटतं लोकांपर्यंत कळणं गरजेचं आहे. राहिला विषय सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने कोटीची उड्डाणं झाल्याचं निदर्शनास लोकांना आणून देत आहेत, हे सगळे बोलताप आहे. हे कुठले तरी कामं आता मध्यंतरी मला वाटते परवाच महावितरण विभागाने काही ठिकाणी झाडं तोडली, तेही त्यांच्याच प्रयत्नातनं झालंय का? असं चाललंय की सगळं वडगावच विकास यांच्याच प्रयत्नातनं होतंय. ह्याच्या मागच्या 1922 ते 2018 पर्यंतचे जेवढे ग्रामपंचायत सदस्य सरपंच होऊन गेले त्यांनी काहीच केलं नाही, आणि जे काय केले, जो काय विकासाचा महापूर व्हायला तो ह्यांच्याच 5 वर्षाच्या काळात व्हायलाय. असं नाहीये. वडगाव शहराला अनेक सर्व नेते मंडळी असतील, सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य असेल, यांचा हातभार आहे, त्यांनी योगदान दिलेलं आहे. असं एकट्याला कुणालाही म्हणता येणार नाही हे सगळं आम्हीच केलंय म्हणून. जो महामार्ग आहे, महामार्गाला जे काही पूर्वी एक अपघात झाला होता, वर्ष होऊन गेले, त्या ठिकाणी आणखी काही उपाययोजना नगर पंचायतकडनं करायच्या होत्या, त्या केलेल्या दिसत नाही. तिथलं अतिक्रमण, बरोबर, बस थांब्यासाठी जागा उपलब्ध करणं, त्याच्या अगोदर एक आपलं तो मातोश्रीचा चौक आहे त्याच्या समोर एसटी, डंपर आणि कार भीषण अपघात झाला होता. बरोबर. याच्या बाबतीत नगर पंचायतीच्या वतीनं काहीच उपाययोजना होत नाही, नागरिकांचे बळी जातात. तिथं काय तुम्ही भूमिका घेतली? खरं तर ज्या पद्धतीने त्या ठिकाणी अपघात होत आहेत, टेल्को कॉलनी, न्यू इंग्लिश स्कूल, त्यानंतर भिलारे वस्तीचा कॉर्नर आणि माळीनगरचा, त्या संदर्भातलं एक पत्र आम्ही रस्ते विकास महामंडळाला तयार केले. त्या ठिकाणावरून एक उड्डाणपुलाची आवश्यकता असणं गरजेचं आहे. अपघात होतात मान्य आहे, पण त्याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं आहे. वडगाव नगरपंचायतनी मध्यंतरी जी रोड हद्दीतली जी काय अतिक्रमणं होती ती काढण्यासंदर्भात काहीतरी निर्णय घेतला होता, पण त्या निर्णयामध्ये स्थानिक काही जे आपले नागरिक आहेत, त्यांची दुकानं आहेत, त्यांचाही त्या ठिकाणी पोटपाण्याचा व्यवसाय सुरू आहे. पण अशा लोकांना विश्वासात घेऊन पर्यायी जागा त्यांना कुठंतरी दिल्या पाहिजे, मग ती अतिक्रमणं काढली पाहिजे. तुम्ही अतिक्रमणं काढत असताना पर्यायी जागा देणार नाही आणि अतिक्रमणं काढणार तर लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतोय. आणि दुसरा विषय, रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी ज्या काही उपाययोजना अपघात रोखण्यासाठी करायच्यात त्या आम्ही त्यांच्याकडनं मागणी करून घेतोय. येणाऱ्या काळामध्ये त्या होतीलही. सध्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी लगट आहात. सुप्रियाताई असतील किंवा शरदचंद्र पवार साहेब असतील, यांच्यासोबत तुमचे फोटो आहेत, भेटीगाठी आहेत. आता तुम्ही सध्या मनसेमधनं काय शरदचंद्र पवार गटाकडे, राष्ट्रवादीकडे जात आहे का? नाही, वरिष्ठ नेत्यांची भेट घेणं हा राजकारणातला काही वेगळा प्रयोग नाहीये. राजकारणात या सगळ्या गोष्टी घडत असतात
आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, मी एक वैयक्तिक कामानिमित्त त्यांना भेटलो होतो. त्या कामासंदर्भात त्यांची भेट झाली होती. याच्यामध्ये पक्ष सोडण्याचा विचार किंवा पक्षामध्ये मी नाराज आहे असं काही नाही आहे. माझ्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मी त्या ठिकाणावरून, त्या पदावरून मी स्वतःहून बाजूला झालेलो आहे. कारण की माझ्या त्या ठिकाणी डोक्यात जो विचार चाललाय तो वडगाव नगरपंचायतच्या संदर्भातला किंवा वडगावच्या संदर्भातला चाललेला आहे. तालुक्याचं राजकारण करत असताना तितका वेळ आणि तितकं त्या पद्धतीची पक्ष बांधणीसाठी ज्या पद्धतीची सगळ्या गोष्टी लागतात त्या माझ्याकडे सध्या तरी आता मी नसल्याने मी ते फक्त बाजूला झालोय. मी पक्षात समाधानी आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच छत्राखाली काम करणार आहे. परंतु पदावरून बाजूला झाल्यानंतर तुम्ही पवार साहेबांची भेट घेतली, तुम्ही वैयक्तिक कामासाठी घेतली असंही म्हणता. हो, फोटो व्हायरल करताना तुम्ही अंतासी प्रारंभ म्हणता. ठीक, ते वाक्य बरोबर तुम्ही कॅच केलंय. कारण की माझ्या पक्षाच्या कार्यातनं मी नक्कीच मुक्त झालोय. पण माझं एक दुसरं कार्य जे आहे वैयक्तिक, जे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, त्या कार्याला मी अंतास्ती प्रारंभ करतोय. मी त्या कार्याला प्रारंभ करतोय, ते वैयक्तिक आहे म्हणून मी तो शब्द वापरला. पक्षाला मी त्या ठिकाणी रामराम करणार आहे असं काही नाहीये. त्यामुळे तो शब्दाचा प्रयोग तुम्ही सोयीनुसार जरी विचार करत असाल तरी तसा नाहीये. मी वेगळ्या विचाराने तो शब्द प्रयोग केला. गेल्या 5 वर्षात जो विकास वडगाव शहरात झालाय त्या विकास कामांवर तुम्ही थोडक्यात एक आक्षेप घेतलेला आहे. आता 100% विकास झालेला नाही. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही सुद्धा सत्तेत होता. सायलीताईंच्या माध्यमातून नगरपंचायत सत्तेमध्ये तुम्ही सहभागी होता. बरोबर. पण जो विकास झाला त्यात तुम्ही सहभागी नाही का? किंवा जो विकास झाला तो तुम्हाला मान्य नाही का? किंवा विकास करत असताना तुम्ही सत्तेत असताना तुमच्याबरोबर गटबाजीचं राजकारण झालं? बरोबर. आता मुळात सत्तेत आम्ही सहभागी झालो. वडगाव शहराचा विकास या ठिकाणी साधला जावा, वडगाव शहराला एक चांगल्या विकासाचा मार्ग मिळावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी सत्तेत सहभागी झालो. पण सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काय सहकारी नगरसेवक आहेत त्यांना ज्या पद्धतीने विश्वासात घेतलं गेलं पाहिजे होतं ते कुठेही विश्वासात न घेता स्वतःच्या मनमानी कारभार त्या ठिकाणी करून वडगाव शहराचा त्या ठिकाणी विकास साधण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. मुळात त्यावेळेस आम्ही त्या लोकांना त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. सत्तेत जरी असलो तरी चुकीच्या कामांना विरोध करणं आमचं काम आहे आणि आम्ही ते केलं. सगळ्यात महत्त्वाचा विषय, आजही आम्ही अशाच लोकांना विरोध करतोय जे वडगाव शहराला विकासात्मक दृष्टिकोन सोडून इतर राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. 5 वर्षाचा कार्यकाळ हा सर्व वडगावकर नागरिकांना माहिती आहे. ज्या पद्धतीचा कार्यकाळ या वडगाव नगरपंचायतमध्ये गेलाय, प्रत्येक नगरसेवक तुम्हाला या गोष्टी खाजगीच सांगेल की कशा पद्धतीचा कारभार या वडगाव नगरपंचायतमध्ये झालेला आहे. ठीक आहे, आम्ही उशिरा जरी बोलत असलो तरी या सर्व 5 वर्षाच्या काळात अतिशय मनमानी पद्धतीने झालेला कारभार आहे, भ्रष्ट कारभार आहे. आणि आत्ता आम्ही आवाज उठवतो याचा अर्थ निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून उठवत नाहीये. या सर्व गोष्टींचा आमच्यापर्यंत नागरिकांचा हा आलेला सर्व आलेख आहे. ह्या आलेखावरती बोलतोय आणि हे नागरिक बोलतायत, हे आम्ही बोलत नाही. हे नागरिकांनी आमच्याकडे मांडलेल्या समस्या आहेत. जोपर्यंत आम्ही घरोघरी जात नव्हतो तोपर्यंत आम्हाला या गोष्टी कळत नव्हत्या. पण आज या सर्व नागरिकांनी या गोष्टी आमच्या पुढे मांडल्यानंतर बोलणं हे क्रमप्राप्त आहे. अध्यक्ष, आता म्हणता या सगळ्या गोष्टी जर झाल्या नाही तर मनसेतर्फे उपोषण करू किंवा मनसे आक्रमक होईल, मनसेची भूमिका सांगू. तर तुम्ही ज्या प्रकारे आता निवडणुकीला सामोरे जाताय किंवा पुढे येत आहे त्यावरून असं दिसतं की तुमचं ठाम झालंय आता निवडणूक लढवायचं. नाही, मी अजून तशी काय घोषणा एकंदरीत तुमचा ज्या प्रकारात चाललंय. पण मनसे आता उपोषण जर काही करत असेल तर या विधानसभेला तुम्ही स्वतः तरी भाजप सोबत होता किंवा अपक्षाला पाठिंबा दिला होता. आता काय त्यांच्याकडून शब्द निवडणुकीचा घेऊन आलाय का? नाही, शब्द तोंडावरच तुम्ही आता समोर येताय. राजकारणात कधी शब्द हा जरी दिला असेल तरी तो पूर्ण होत नसतो किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कोण करत नसतं. त्यावेळेची परिस्थिती जी तालुक्यातली होती त्यावेळेस तो निर्णय आम्ही घेतला होता. त्याच्यानंतरची जी परिस्थिती आहे ती खूप वेगळी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात त्या गाव पातळीवरती लढवल्या जातात. पक्ष म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सामोरे जाणार आहोत. कुणी शब्द दिलाय, कुणी आम्हाला आश्वासन दिलंय हे महत्त्वाचं नाही. जे काय असेल ते आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये
चांगला त्या वडगाव नगरपंचायतचा विकास साधण्यासाठी आम्ही सामोरे जाऊ. अगदी शेवटाकडं वडगावमध्ये सध्या जो वादाचा विषय चालू आहे कमानीचा, त्या विषयाकडे कसं वाटतं? आता काय होते, ह्या कमानीचा जो विषय मुळात वडगाव नगरपंचायत हद्दीत ही कमान नाही आहे. ही जी आहे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतली कमान आहे. आपण वडगाव नगरपंचायतला त्या ठिकाणी मागणी करताय की तुम्ही त्या कमानीवरचं नाव हटवा किंवा जे काय आहे वडगाव शहरातल्या पोटोबा महाराजांचं किंवा महाजी शिंदेंचं नाव त्या ठिकाणी द्यावं. मला वाटते वडगाव शहरामध्ये नावं देण्याची प्रथा काय आज नाही चालू झालेली. जर वडगाव शहरात जर चारी बाजूला फिरलं तर प्रत्येक कुटुंबियाची, प्रत्येक घराण्याची नावं त्या ठिकाणी लागलेली आहेत. सोपानराव अण्णा म्हाळसकर हे काय वडगाव शहराचं एक असं कुठलं हलक्यातलं नेतृत्व नव्हतं. त्यांचं नेतृत्व म्हणजे गावांनी पाहिले, त्यांचं कार्य गावांनी पाहिले. अशी लोक आहेत ना, ही त्या वर्षाला जन्माला येत नसतात, ही कित्येक तरी दशकातनं जन्माला येत असतात. आणि गावांनी अशा लोकांना नक्कीच स्मरणात ठेवावं, स्मरणात राहावं म्हणून या नावांचा त्या ठिकाणी उल्लेख असणं गरजेचं आहे. मी आता जे ब्ल्यू प्रिंट मांडली त्याच्यात मी स्वतः उल्लेख केला आहे की वडगाव शहरामध्ये प्रत्येक चौकाला, प्रत्येक भागाला नामकरण करण्याची गरज आहे. आजही वडगाव शहर एवढं विस्तारलंय, आज कुठल्या भागात कोण राहते याला नावच नाहीत अजून. तर माझी स्वतःची मागणी आहे, प्रत्येक चौकाला, प्रत्येक रस्त्याला ही वडगावातल्या स्थानिक लोकांची नावं असावीत. कारण की ही जर आत्ता लागली गेली नाही ना तर कुठले तरी बाहेरच्या लोकांची नावं लागली जातील आणि त्या नावाने आपल्याला ॲड्रेस सांगावा लागेल. मला वाटतं या राजकारणात जाण्यापेक्षा प्रत्येका घराला, प्रत्येक आडनावाला सन्मान मिळणार आहे. तो वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे ठराव मंजूर करून येणाऱ्या काळात तो आपण मिळून देऊ. ह्याच्यात भांडणात काही अर्थ नाहीये. भांडण हे मला वाटतं विचाराचं नसावं, नावाचं नसावं, आपल्या गावाच्या फायद्याचं असावं. अशा पद्धतीचं मला वाटतं सर्व मंडळींनी केलं पाहिजे. ओके.